तत्वानुसंधान ग्रंथामध्ये पान नंबर 317 पेजवर वरून दुसरी ओळ. अब भूत भावी वर्तमान इन तीन प्रतिबंधों का स्वरूप तथा ताके निवृत्ति का उपाय वर्णन करे है. झालं. वर पूर्व पक्षाने प्रश्न विचारला होता की श्रवण मनन निधिध्यासन करत असून वेदांत वाक्याचं तत्वमसी इत्यादी महावाक्याचा विचार देखील करताना कोणी साधक दिसतात, परंतु त्यांच्या ठिकाणी ब्रह्म साक्षात्कार तर उत्पन्न झालेला दिसत नाही. काय कारण असन त्याचं, असा प्रश्न. त्याचं उत्तर दिलं होतं की आत्मज्ञानाच्या उत्पत्तीमध्ये ज्याप्रमाणे प्रतिबंधक आहेत असंभावना विपरीत भावना, त्याचप्रमाणे आणखीनही काही प्रतिबंध आहेत. ते कोणते, तर त्यांचा उल्लेख केला होता. भूत प्रतिबंध, भावी प्रतिबंध, वर्तमान प्रतिबंध. आता त्या तिन्ही प्रतिबंधाचं स्वरूप काय आहे आणि त्याच्या निवृत्तीचा उपाय काय आहे, तो विचार या ठिकाणी करत आहे. तहा पूर्व अनुभव कर्या जो पहिला प्रतिबंध आहे भूत प्रतिबंध, त्याच्याबद्दल सांगतात. भूत प्रतिबंध काय असतो. तहा पूर्व अनुभव कर्या जो कोई प्रिय विषय होय है. पूर्वी भूतकाळात अनुभव घेतलेला एखादा प्रिय विषय असेल, तिसके दृढ संस्कार के वसते, आणि त्या विषयाचे इतके चित्तावर दृढ संस्कार झालेले आहे की आता तो विषयही राहिलेला नाही. तरी पण त्या संस्कारामुळे होतं काय की आता तो मनुष्य ब्रह्मचिंतन करायला लागलेला आहे. वेदांत ऐकतोय, पण ब्रह्मचिंतन करायला बसला की त्याला ते मागचं आठवतं सारं. तो ते विषय सारे आठवतात. ठीक आहे ना. याला म्हणायचं काय, भूत प्रतिबंध. पंक्ती पहा. ता पूर्व अनुभव कर्या जो कोई प्रिय विषय है तिसके दृढ़ संस्कार के वसते. ब्रह्मचिंतन काल विषय जो ता विषय का पुनः पुनः स्मरण है, ताका नाम भूत प्रतिबंध है. लागलं. ब्रह्मचिंतन करताना भूतकालीन विषयाचं आठवण होणे, यालाच म्हणायचं काय, भूत प्रतिबंध. उदाहरण देऊन सांगतात. सो भूत प्रतिबंध ता विषय उपहित ब्रह्म के चिंतन करके निवृत्त व्हावे. आता त्या ब्रह्मचिंतन, त्या भूत प्रतिबंधाच्या निवृत्तीचा उपाय काय आहे की नाही, तर उत्तर ता विषय उपहित, भूत प्रतिबंध जो विषय असेल तद विषय उपहित रूपाने ब्रह्माचं चिंतन करायचं. त्याने काय होतो, भूत प्रतिबंध निवृत्त होतो. उदाहरणाने सांगतात. जैसे किसी संन्यासी को, कोणी एखादा संन्यासी आहे, अगोदर गृहस्थाश्रमी होता आणि नंतर गृहस्थाश्रम म्हणजे ब्रह्मचर्य आश्रम, गृहस्थाश्रम, वानप्रस्थाश्रम झाला आणि नंतर घेतला त्याने संन्यास. ठीक आहे. पण गृहस्थाश्रमात असताना त्याच्या घरी एक म्हैस होती. ती म्हैस अशी होती की रोज सकाळ संध्याकाळ 5-5 लिटर दूध द्यायची आहे की नाही. आणि एकदा जणली ती 10 वर्ष दूध द्यायची. समजा कल्पना करा. हो नाही, पण योगायोग ती मेली आणि नंतर याने घेतला संन्यास. मग त्याला त्या म्हैसीचीच आठवण यायची रोज रोज. वेदांत श्रवण करायला बसला की त्याला दिसायची कोण, म्हैस. जैसे किसी सन्यासी को पूर्व गृहस्थ आश्रम विषय अनुभव करे हुए महिषी आदिक पदार्थ के पुनः पुनः स्मरण करके, पुन्हा पुन्हा त्याचं काय व्हायचं, म्हशीचं स्मरण व्हायचं. उदाहरण घेतल्याने म्हैसच असते स्मरणामध्ये किंवा म्हशीचं स्मरण होतं. तोच एक केवळ भूत प्रतिबंध आहे असं काही नाही आहे. आपल्या आवडीचा जो कोणी विषय, मित्र असू शकतो, पत्नी असू शकते, पुत्र असू शकतो, संपत्ती असू शकते, ऐश्वर्य प्रतिष्ठाही असू शकते, आहे की नाही. असं आहे. पुन्हा पुन्हा स्मरण करके जभी श्रवण करते हुए तत्वज्ञान नहीं उत्पन्न भया. परंतु भरपूर प्रयत्न करतोय तो, त्याला तत्वज्ञान उत्पन्न होईच ना.
कारण चिंतन करायला बसला का दिसायची समोर यायची कोण? म्हैस. मग आता त्या गुरुनी विचार केला की काही ब्रह्मज्ञान झाल्याची चिन्ह या ठिकाणी दिसतच नाहीये, एवढा प्रयत्न करतोय, काय भानगड असेल. एक दिवस गुरुने विचारलं त्याला, का रे बाबा तुला काय ब्रह्मज्ञान काही असं साक्षात्कार असा अनुभव आणि अंतर्मुक्ता होते की नाही होते, काय आहे नेमकं? तेव्हा त्याने सारं खऱ्या खऱ्या गोष्टी सांगितल्या की माझ्या घरी म्हैस होती, ती मेली, तीच मला आठवते वगैरे. मग गुरुच्या लक्षात आलं की याच्या ठिकाणी प्रतिबंध आहे. कोणता? भूत प्रतिबंध आहे. मग भूतकालीन प्रतिबंधाच्या निवृत्तीकरिता गुरुने काय केला? उपाय केला. काय उपाय केला पहा पुढे. तभी गुरुने ता भूत प्रतिबंध की निवृत्ती करणे वास्ते, त्या भूत प्रतिबंधाच्या निवृत्ती करण्याकरिता ता संन्यासिके प्रती, त्या संन्याशाकरिता गुरुने सांगितलं. काय सांगितलं? ता मैशी उपहित ब्रह्म के चिंतन का उपदेश करा. अरे म्हणे लय सोपं आहे. मग तर असे म्हशी रानात असणारे लोक तर लय येऊन गेले आमच्याकडं आणि त्यांना सुद्धा ब्रह्मज्ञान झालेलं आहे. म्हणे मग बरं होईल महाराज, मला पण ब्रह्मज्ञान झालं पाहिजे. एक काम कर, तुला म्हैस आठवली का? असं विचार नाही करायचा काय की डोक्यातून म्हैस गेली पाहिजे, मला ब्रह्मचिंतन झालं, असं काहीच नाही. ते म्हैस आहे ना, तर म्हैस उपहित जे चैतन्य तेच ब्रह्म आहे असं चिंतन करायचं. म्हणजे मग तुला सोपं गंमत झाली. मग तो तसंच करायचा. करता 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 आपोआप म्हैस विसरत गेली आणि ब्रह्माच्या ठिकाणी वृत्ती स्थिर होत गेली. ता संन्यासिके प्रति ता महिषी उपै ब्रह्म के चिंतन का उपदेश कर्या. ता चिंतन करिके, त्या चिंतनाने ता संन्यासिका सो भूत प्रतिबंध निवृत्त होता भया. हळूहळू हळूहळू तो भूत प्रतिबंध काय झाला? निवृत्त झाला. तिसते अनंतर ता संन्यासिको श्रवणादिको, ते श्रवणाधिक साधन केल्याने आत्मज्ञान होता वया, आत्मज्ञान त्याला प्राप्त झालं. या प्रकार की गाथा, गाथा म्हणजे कथा, गोष्ट, ठीक आहे, लोक परंपरा ते सिद्ध है. लोक परंपरेने असे उदाहरण ऐकायला भेटतात. चला आता दुसरा प्रतिबंध कोणता सांगितला होता? भावी प्रतिबंध. भूत प्रतिबंध कळाला, आता भावी प्रतिबंध. भूत प्रतिबंध सुद्धा भयंकर जबरदस्त असतो. लवकर भूतकालीन अनुभवलेल्या वस्तूचं चिंतन, ती संस्कार लवकर जात नाहीत. त्यातले त्यात लहानपणी, लहान वय असताना जे संस्कार चित्तावर बसलेले आहेत ते अत्यंत दृढ झालेले असतात. ते हटवणं तसं भयंकर अवघड जातं. ठीक आहे, चला भूत प्रतिबंध झाला. आता दुसरा प्रतिबंध आहे भावी. और दूसरा भावी प्रतिबंध तो प्रारब्ध कर्म का शेष तथा ब्रह्मलोक की इच्छा. इस भेद करके दो प्रकार का हुए. भावी प्रतिबंधाचे दोन प्रकार. पहिला प्रारब्ध कर्म का शेष, प्रारब्ध कर्म शिल्लक असणं पहिला. दुसरा आहे ब्रह्मलोक प्राप्तीची इच्छा. ब्रह्मलोक म्हणजे ब्रह्मलोक, स्वर्गलोक वगैरे सर्व. इस भेद करके दो प्रकार का होवे है. ता भावी प्रतिबंध के विद्यमान हुए. जर भावी प्रतिबंध विद्यमान असेल तर इस पुरुष को श्रवणादिको के करते हुए भी, श्रवण मननादि करून देखील सो आत्मज्ञान उत्पन्न होता नाही. आता याच्यावर पूर्व पक्षी शंका करतो. शंका, प्रारब्ध कर्म को जो ज्ञान का प्रतिबंधक मानोगे तो किसी भी पुरुष को सो ब्रह्म साक्षात्कार नहीं होवेगा. बरं का, किती रास्त शंका आहे. तो म्हणतो प्रारब्ध कर्म हा जर प्रतिबंध असेल तर कुणालाच होणार नाही काय? ब्रह्मज्ञान. कारण प्रत्येकाला प्रारब्ध आहेच आणि ज्ञान झाल्यावर सुद्धा प्रारब्ध राहतं. प्रारब्ध ज्ञानाने जळत नाही असं तुम्ही सांगता. याचा अर्थ प्रारब्ध आहेच. आणि जर प्रारब्ध आहे तर ज्ञानच उत्पन्न होणार नाही. जर प्रतिबंध प्रारब्धाला मानलं तर, अर्थात प्रारब्धाला प्रतिबंध म्हणायला नाही पाहिजे असा आशय कुणाचा? पूर्व पक्षाचा. प्रारब्ध कर्म को जो ज्ञान का प्रतिबंधक मानोगे तो किसी भी पुरुष को स्वब्रह्म साक्षात्कार नहीं होवेगा. कस काय? जिस कारण ते, ज्या कारणाने की शरीर की स्थिती पर्यंत सो प्रारब्ध कर्म नाश होता नाही. है नाही, शरीराच्या शेवटच्या क्षणापर्यंत प्रारब्ध राहतं. आणि मग जर प्रारब्ध शेवटच्या क्षणापर्यंत राहतं तर ब्रह्मज्ञान होणार कधी? कारण तुम्ही प्रारब्धाला काय मानलाय? प्रतिबंध. प्रारब्धरूप प्रतिबंध जर शरीराच्या शेवटच्या क्षणापर्यंत आहे तर ब्रह्मज्ञान होण्याकरिता वेळच भेटणार नाही, ज्ञानच होणार नाही असं.
कारण ते शरीर की स्थिति पर्यंत सो प्रारब्ध कर्म नाश होता नहीं और ता प्रारब्ध कर्म रूप प्रतिबंध के वशते लागलं जब भी किसी को भी सो ब्रह्म साक्षात्कार नहीं भया समजा प्रारब्ध कर्मामुळे कुणालाच जर ब्रह्म साक्षात्कार होत नाही असं जर म्हटलं तर काय होईल पहा जब भी किसी को भी सो ब्रह्म साक्षात्कार नहीं भया तभी ता ब्रह्म साक्षात्कार के श्रवणादि साधनों को विधान करणारे तिथं काय लिहिलंय असाधन खोडून टाका तभी ता ब्रह्म साक्षात्कार के श्रवणादि साधनों को विधान करणारे म्हणजे ब्रह्मज्ञानाचे साधन आहेत कोण श्रवण मननादि असं विधान करणारे श्रुतिवचन अप्रमाण ठरतील पंक्ती पहा करण्याहारे आत्मा वा अरे श्रोतव्य मंतव्य निधिध्यासितव्य अरे मैत्री आत्मा श्रोतव्य आत्म्याचं श्रवण करायला पाहिजे मनन करायला पाहिजे निधिध्यासन करायला पाहिजे अर्थात श्रवण मनन निधिध्यासन वगैरे काय आत्मज्ञान प्राप्तीचे साधन म्हणून सांगितलेले आहेत इत्यादी श्रुती वचन अप्रमाण होवेंगे जर प्रारब्ध प्रतिबंध मानला तर ज्ञानच होणार नाही आणि जर ज्ञानच होणार नसेल तर ज्ञानाचे साधन सांगितले जे आहेत श्रुतीने ते श्रुतीला काय येईल अप्रामाण्य येईल अप्रमाण ठरेल श्रुती असं श्रुती अप्रमाण ठरू नये म्हणून श्रवण मनन निधिध्यासन ब्रह्मज्ञानाकरिता कारण आहे असंच म्हणावं लागेल आणि त्याच्याद्वारे ब्रह्मज्ञान होतं आणि ब्रह्मज्ञान होतं तर प्रारब्ध प्रतिबंध मानायला नाही पाहिजे कारण प्रारब्ध प्रतिबंध मानला तर ज्ञानच होणार नाही लागला अर्थ चला एकंदरीत शंका करणाऱ्याचा आशय काय की प्रारब्धाला प्रतिबंध म्हणू नका उत्तर समाधान सो प्रारब्ध कर्म दो प्रकार का होवे है प्रारब्ध कर्म किती प्रकारचा आहे दोन प्रकारचा आहे एक तो फलाभिसंधिकृत प्रारब्ध होवे है दूसरा केवल प्रारब्ध होवे प्रारब्धाचे दोन प्रकार पहिला प्रारब्ध कोणता फलाभिसंधिकृत प्रारब्ध लक्षात आलं दुसरा केवल प्रारब्ध आता फलाभिसंधिकृत प्रारब्ध म्हणजे काय बरं ठीक आहे ना फलाभिसंधिकृत प्रारब्धाचं सांगतात तर हा इस कर्म करके हमारे को स्वर्गरूप फल की प्राप्ति होवे है या प्रकार की जा फल की इच्छा है ताका नाम फलाभिसंधी है फलाभिसंधिकृत प्रारब्ध या शब्दाच्या अंतर्गत फलाभिसंधी म्हणजे काय हे अगोदर सांगतात तर फलाभिसंधी म्हणजे काय फलाची इच्छा थोडक्यात काय की अमुक अमुक जर मी कर्म केलं तर अमुक अमुक फलाची मला प्राप्ती होईल ठीक आहे अशा त्या फलाच्या इच्छेने अशा त्या फलाची जी इच्छा त्याला म्हणायचं काय फलाभिसंधी इस कर्म करके हमारे को स्वर्गरूप फल की प्राप्ति होवे है या प्रकार की ज्या फल की इच्छा आहे म्हणजे जो फलाची इच्छा आहे त्या फलाच्या इच्छेलाच ताका नाम फलाभिसंधी आहे ता फलाभिसंधी करके कर्या जो कर्म आहे त्या फलाच्या इच्छेने केल्या जाणार जे कर्म है की नाही वेदविहित कर्म कर्या जो कर्म है ताका नाम फलाभिसंधिकृत है फलाभिसंधिकृत म्हणजे फलाच्या इच्छेने केलेलं कर्म और ता फलाभिसंधी ते विना कर्या जो कर्म है ताका नाम केवल प्रारब्ध है आता फलाची इच्छा नाही आहे कर्म तर मनुष्य रोज करतोच आहे त्याच्यातून विहित निषिद्ध कर्म घडतातच त्यापासून उत्पन्न होणार जे प्रारब्ध आहे त्याला म्हणायचं काय केवल प्रारब्ध आणि विशेष फल प्राप्तीच्या इच्छेने केल्या जाणार जे ते कर्म त्या कर्माला म्हणायचं काय फलाभिसंधिकृत प्रारब्ध ठीक है और ता फलाभिसंधि ते विना कर्या जो कर्म है ताका नाम केवल प्रारब्ध है तहा फलाभिसंधिकृत प्रारब्ध कर्म का तो ता फल के भोग करके ही नाश होवे है ठीक है ना फलाभिसंधिकृत जे प्रारब्ध आहे ना प्रारब्ध कर्म त्याचा तर त्या फलाच्या भोगानेच काय होतो नाश होवे है अन्य किसी उपाय करके नाश होता नहीं तिस फलाभिसंधिकृत कर्म के विद्यमान हुए इस पुरुष को श्रवणादिकों के करते हुए भी सो ब्रह्म साक्षात्कार उत्पन्न होता नहीं। आता भावी प्रतिबंध म्हणून
जे सांगितलं होतं कोण? प्रारब्ध. तर कोणतं प्रारब्ध घ्यायचं? फलाभिसंधिकृत प्रारब्ध हा प्रतिबंध आहे. केवळ प्रारब्ध प्रतिबंध नाही. ठीक है ना, असा अर्थ आहे त्याचा. फलाभिसंधिकृत कर्म की विद्यमान हुए, असं प्रारब्ध विद्यमान असेल तर इस पुरुष को श्रवणादि को के करते हुए भी, श्रवणादि करून देखील स्वब्रह्म साक्षात्कार उत्पन्न होता आहे. ते इच्छा घटित सामग्री सर्वत्र प्रबल ही होवे आहे की नाही. इच्छे घटित म्हणजे युक्त, इच्छेने युक्त जी सामग्री असते ती सर्व ठिकाणी कशी मानल्या जाते? प्रबल. इच्छा घटित सामग्री सर्वत्र प्रबल ही होवे है. जैसे लोक विषय दो वस्तु के ज्ञान की सामग्री के विद्यमान हुए भी, एकाच काळात दोन वस्तूचं ज्ञान होण्याची सामग्री विद्यमान आहे. अशा वेळेस कोणत्या वस्तूचं ज्ञान होतं अगोदर? ज्या वस्तूला जाणण्याची इच्छा आहे. एकाच वेळेस दोन माणसं दोन्हीकडून बोलत आहे. मग आपण असं तर करू शकत नाही, एक कान ह्या माणसाकडे द्यायचा आणि एक कान त्या माणसाकडे द्यायचा, असं होत नाही. कोणतं तरी एकच ऐकावं लागतं तर ज्ञान होतं. मग अशा वेळेस मनुष्य कोणता ऐकतो? जे ऐकण्याची दृढ इच्छा आहे तिकडे लक्ष देतो आणि दुसरीकडे लक्ष देत नाही. जैसे लोक विषय दो वस्तु के ज्ञान की सामग्री के विद्यमान हुए भी इस पुरुष को जिस वस्तु के ज्ञान की इच्छा होवे है, ज्या वस्तूच्या ज्ञानाची इच्छा असते तिसी वस्तू का प्रथम ज्ञान होवे, सर्वात पहिले ज्ञान होतं. अन्य वस्तू का ज्ञान होता नाही. लागलं याते ता फल इच्छा सहित प्रारब्ध कर्म को प्रबल होणे ते है नाही. फलाभिसंधिकृत प्रारब्ध म्हणजेच फल इच्छा सहित प्रारब्ध ते अत्यंत काय असतं? बलवान. आणि ते जर विद्यमान असेल तर त्या प्रारब्ध कर्माचा भोग समाप्त होईपर्यंत किती जरी तुम्ही श्रवण मनन केले तरी ब्रह्मज्ञान होणार नाही. भावी प्रतिबंध म्हणून जे प्रारब्ध आहे ते कोणतं? फलाभिसंधिकृत प्रारब्ध आहे, केवळ प्रारब्ध नाही. याते ता फल इच्छा सहित प्रारब्ध कर्म को प्रबल होने ते ताके विद्यमान हुए. ताके विद्यमान हुए फलाभिसंधिकृत प्रारब्ध के विद्यमान हुए. इस पुरुष को श्रवणादि को के करते हुए भी, श्रवणाधिक साधन करून देखील स्वब्रह्म साक्षात्कार उत्पन्न होवे नाही. लागलं. किंतु मग ता फलाभिसंधिकृत प्रारब्ध कर्म के फल भोगत्यानंतरही आहे की नाही, फलाभिसंधिकृत जे प्रारब्ध आहे त्या प्रारब्ध कर्माचा फल भोग जो असेल तो संपल्यानंतरच श्रवण मननाधिकाच्या द्वारे काय उत्पन्न होतं? ब्रह्मज्ञान उत्पन्न होतं. किंतु ता फलाभिसंधिकृत प्रारब्ध कर्म के फल भोगत्यानंतर ही इस पुरुष को स्वब्रह्म साक्षात्कार उत्पन्न होवे है. लागले एवढं. अब ता फलाभिसंधिकृत कर्म की प्रबलता विषय श्रुती प्रमाण भी कहे आहे. फलाभिसंधिकृत जे कर्म असतं प्रारब्ध ते अत्यंत बलवान असतं. ते श्रवणाधिकांना जुमानत नाही, ज्ञान होऊच देत नाही. कळलं की नाही? मग ते किती प्रबल असतं? तर भयंकर प्रबल असतं. ते आपला फल भोगूनच थांबतं. ही गोष्ट श्रुती सुद्धा सांगते. बघा तुम्ही. अब ता फलाभिसंधिकृत कर्म की प्रबलता विषय श्रुती प्रमाण भी कहे. कसं? स यत् कामो भवति तत्क्रतुः भवति, यत् क्रतुः भवति तत्कर्म कुरुते, यत् कर्म कुरुते तद अभिसंपद्यते. ही श्रुती आहे. तसं कोणी साधक यत् कामो भवति म्हणजे ज्या फलाची त्याला कामना असते, इच्छा असते, तत्क्रतु भवति मग काय करतो तो? तर त्या फलाला उत्पन्न करणारं जे कर्म ते कर्म करण्याकरिता तो संकल्प करतो. तत्क्रतु भवति म्हणजे तसंच कर्म करण्याचा तो काय करतो? संकल्प करतो. आणि यत्क्रतु भवति जसा तो संकल्प करतो तत्कर्म कुरुते त्या संकल्पानुसारच तो काय करतो? ते कर्म करतो. आणि यत् कर्म कुरुते जशा पद्धतीने जे कर्म करतो तत् अभिसंपद्यते त्या कर्माचं फल त्याला जे असेल, जे फल असेल त्या फलाला तो प्राप्त होतो. असा अर्थ यह पुरुष जिस फल की कामना वाला होवे, ज्या फलाची इच्छा करतो, कामनावाला होतो, तीस फल के अनुकूल कर्म ते फल प्राप्त होण्याकरिता अनुकूल असं जे कर्म उस ते कर्म के संकल्प वाला होवे
तशाच प्रकारचं कर्म करण्याचा तो काय करतो, संकल्प करतो. तत्क्रतुः भवती, संकल्प करतो. और जिस कर्म के संकल्प वाला हो यत क्रतु भवती, ज्या ज्या कर्माचं कर्म करण्याचा संकल्प वाला तो होतो, 30 कर्म कु करे, त्या त्या कर्माला तो काय करतो, संपादन करतो. और जिस कर्म कु करे, आणि ज्या ज्या कर्माला करतो 30 कर्म के अनुसार, त्या त्या कर्मानुसार 30 त्या स्वर्गादी रूप फल को प्राप्त होवे, त्या त्या स्वर्गादी रूप फलाला तो काय होतो, प्राप्त होतो. इस प्रकार का फलाभिसंधिकृत प्रारब्ध कर्म ही भावी प्रतिबंधक कह्या जावे है. अशा रीतीने फलाभिसंधिकृत प्रारब्ध कर्मच भावी प्रतिबंध या शब्दाने घेतल्या जातं, है की नाही. म्हणून त्याची जी शंका होती पूर्व पक्षाची ती निरस्त झाली. काय शंका होती की जर ब्रह्मज्ञान होण्याकरिता प्रारब्ध प्रतिबंधक असेल तर प्रारब्ध तर शरीराच्या शेवटच्या क्षणापर्यंत आहे, मग ज्ञानच होणार नाही. तर त्याचं उत्तर दिलं की सामान्य प्रारब्ध हे प्रतिबंधक नाही आहे. मग प्रतिबंध कोण आहे, फलाभिसंधिकृत प्रारब्ध आहे, हे सांगण्यात अभिप्राय आहे. ते जर नसेल, सामान्य प्रारब्ध असेल तर असू द्या, श्रवण मनन करून करून ज्ञान होऊन जातं, असा अर्थ आहे. और दुसरा जो फल की इच्छा ते रहित केवळ प्रारब्ध कर्म आहे, कर्म तर रोज चालू आहे, त्याच्यापासून प्रारब्ध कर्म उत्पन्न होतं, ते संचितात जमा होतं, संचितातून प्रारब्ध येतं. सामान्य जे प्रारब्ध आहे की जे फलाच्या इच्छेने केलेलं कर्म नाही आहे. और दुसरा जो फल की इच्छा ते रहित केवळ प्रारब्ध कर्म आहे, लागलं ना, पुढे पहा. सो भी, ते देखील 2 प्रकारचं, पुण्य पाप, त्याच्या 2 अंश आहे सामान्य प्रारब्धात सुद्धा. कोण कोण, पुण्य आणि पाप. इस भेद करके 2 प्रकार का होवे आहे, लागलं. पुढे काय, जिन आहे ना, तिथं पाहिजे 3, जीच्या जागी ती पाहिजे. 319 वर पहिलीच वळ, पहिलाच एक शब्द सोडून दुसरा. 3 दोषो विषय सापडलं, 3 दोनो विषय, पुण्य आणि पाप सांगितलं ना, त्या दोघांमध्ये 3 दोनो विषय केवळ पुण्य प्रारब्ध, तो पुण्यात्मक प्रारब्ध तर पाप की निवृत्ती द्वारा इस पुरुष के तत्वज्ञान काही हेतु होवे. त्यात पुण्यरूप जे प्रारब्ध असेल ते काय करतं, पापाच्या निवृत्तीद्वारा या पुरुषाला तत्वज्ञान उत्पन्न करण्यासाठी कारण ठरतं. ठीक आहे ना. पुण्य प्रारब्ध अर्थात पुण्यकर्म, पुण्यकर्म जर केलं, विहित कर्म जर केलं तर पापाची निवृत्ती होते. पाप की निवृत्ती द्वारा इस पुरुष के तत्वज्ञान काही हेतु होवे. ता श्रुती, म्हणजे हे सांगतायत तुम्ही, प्रमाण काय याच्याकरिता, श्रुतीचं प्रमाण देतात. धर्मेण पापम अपनुदती. ठीक आहे ना जी, धर्माने म्हणजे विहित कर्माने पाप नष्ट होतं. पुरी पंक्ती वाचून घेतो. धर्मेण पापम अपनुदती. पुढे ज्ञानम उत्पद्यते पुंसाम क्षयात पापस्य कर्मण कषाये कर्मभिः पक्वे ततः ज्ञानम प्रवर्तते. ठीक आहे, थोडा अन्वय करूया. धर्मेण पापम अपनुदती, हे ठीकच आहे. पुढे पुंसाम पापस्य कर्मणः क्षयात ज्ञानम उत्पद्यते. ज्ञानम उत्पद्यते. पुढे कर्मभिः कषाये पक्वे ततः ज्ञानम प्रवर्तते. ततः ज्ञानम प्रवर्तते. अर्थ, धर्मेण पापम अपनुदती, धर्माने पाप नष्ट होतं. पुन्हा पुंसाम पुरुषांना, अधिकारी पुरुषांना काय, पापस्य कर्मण क्षया, पाप कर्माचा क्षय झाला असता ज्ञानम उत्पद्यते, अधिकारी पुरुषांच्या ठिकाणी ज्ञान उत्पन्न होतं. ठीक, तेच पुढं कर्मभी, विहित कर्मांच्या द्वारे कषाये पक्वे. कषाय म्हणजे पापाधिक दोष परिपक्व झाले असता, अर्थात निवृत्त झाले असता. ततः ज्ञानम प्रवर्तते, त्यानंतर त्या शुद्ध अंतःकरणामध्ये ज्ञान उत्पन्न होतं. अर्थ यह पुरुष धर्म करके पाप को निवृत्त करे, धर्माच्या द्वारे काय करे, पापाला नष्ट करे. और
इन अधिकारी पुरुषों को पाप कर्म के नास्ते ही आत्मज्ञान उत्पन्न होवे है. आणि हे जे पुंसाम अधिकारी पुरुषांना पापस्य कर्म न क्षया, पाप कर्म के नास्ती, पाप कर्माचा नाश झाल्यानेच आत्मज्ञान उत्पन्न होवे. ज्ञानम उत्पद्यते, ज्ञान उत्पन्न होतं. और शेवट चालय ना, कर्म भी कशाये पक्वे. तर कर्म म्हणजे पुण्य कर्म करिके, विहित कर्म केले असता त्याच्याद्वारे पापादिको के निवृत्त हुए. कशाये पक्वे, पापादिक कर्म निवृत्त झाले असता हुए ते अनंतर इस पुरुष को ता शुद्ध अंतकरण शे. कारण पाप नष्ट झालं, अंतकरण शुद्ध झालं, तर त्या शुद्ध अंतकरणामध्ये काय ज्ञानम प्रवर्तते, अर्थात आत्मज्ञान उत्पन्न होवे, आत्मज्ञान उत्पन्न होतं. इत्यादी श्रुती स्मृती वचनो करिके, श्रुती स्मृतीच्या वचनाने काय सिद्ध झालं, वचनो करिके ताके बल पुण्य प्रारब्ध को पाप की निवृत्ती द्वारा. श्रुती स्मृतीच्या वचनानुसार त्या बलाने काय सिद्ध झालं की पुण्य प्रारब्ध हे जे आहेत पाप निवृत्ती द्वारा आत्मज्ञान की कारणता सिद्ध होवे है. किसको, पुण्य प्रारब्ध को पाप की निवृत्ती द्वारा आत्मज्ञान की कारणता सिद्ध है. म्हणजे पुण्यरूप जे प्रारब्ध आहे त्याच्या ठिकाणी आत्मज्ञानाची कारणता, म्हणजे पुण्यरूप प्रारब्ध आत्मज्ञानाला कारण आहे पण साक्षात नाही. कसं, पाप की निवृत्ती द्वारा. पुण्यरूप प्रारब्ध असेल तर ते पापाचा नाश करतं, आणि पापाचा नाश झाला म्हणजे अंतकरण शुद्ध झालं, त्या शुद्ध अंतकरणामध्ये आत्मज्ञान उत्पन्न होतं. आत्मज्ञान की कारणता सिद्ध होवे है. और लागलं एवढं. और दुसरा जो पाप प्रारब्ध आहे, आता पुण्य प्रारब्ध कसं आत्मज्ञानाला कारण आहे हे सांगितलं, पण पाप प्रारब्ध असेल तर काय मग सांगतात. और दूसरा जो पाप प्रारब्ध है, पाप प्रारब्ध सो तो फलाभिसंधिकृत होवे अथवा ता फलाभिसंधी ते रहित होवे, रहित केवळ होवे. है की नाही. पाप प्रारब्ध कशाही प्रकारचा असू द्या, फलाभिसंधिकृत असू द्या किंवा ता फलाभिसंधीने रहित असू द्या, केवल होवे, दोनों प्रकार का सो पाप प्रारब्ध आत्मज्ञान का प्रतिबंधक ही होवे हैं. ते दोन्ही प्रकारचं है की नाही. पाप प्रारब्ध कसं, पाप प्रारब्ध आत्मज्ञान का प्रतिबंधकही होवे, आत्मज्ञानाचं प्रतिबंधकच आहे. कोण, पाप प्रारब्ध. तासो पाप प्रारब्ध किसी प्रबल पुण्य करके तिरोभाव को प्राप्त हुआ निवृत्त होवे है. जबरदस्त जर पुण्य असेल, पुण्यकर्म विहित कर्म असेल तर त्याच्याद्वारा तिरोभूत होतं. कोण, पाप प्रारब्ध. आणि तिरोभूत होऊन कालांतराने नष्ट होतं. तासो पाप प्रारब्ध किसी प्रबल पुण्य कर्म करके तिरोभाव को प्राप्त हुआ निवृत्त होवे. अन्यथा ज्ञान की उत्पत्ति का प्रतिबंध करे. जर ते की कोणत्या रीतीने होईना, भोगून हो चाहे पुण्यकर्माच्या द्वारे हो, पाप कर्माची निवृत्ती होत नाही तोपर्यंत ज्ञान उत्पन्न होत नाही. अन्यथा ज्ञान की उत्पत्ति का प्रतिबंध करे. कोण, पाप प्रारब्ध ज्ञानाच्या उत्पत्तीला ते प्रतिबंध करतं. याते यह सिद्ध भया काय, सो प्रारब्ध शेष रूप भावी प्रतिबंध जब पर्यंत फलभोग करिके निवृत्त नहीं होता. निवृत्तीने तिथं पाहिजे निवृत्त. झालं, पुन्हा पहा. याते यह सिद्ध भया काय की सो प्रारब्ध शेष रूप भावी प्रतिबंध. प्रारब्ध शिल्लक असणं रूप जो भावी प्रतिबंध आहे तो जब पर्यंत, जोपर्यंत फलभोग करिके निवृत्त नहीं होता, फलभोग देऊन निवृत्त होत नाही तब पर्यंत, तोपर्यंत श्रवणादिको के करते हुए भी, श्रवण मनन निधिध्यासन वगैरे साधन केले तरी देखील, करते हुए भी इस पुरुष को आत्मज्ञान उत्पन्न होता नहीं. लागलं. और जबी फल के भोग करके सो भावी प्रतिबंध निवृत्त होवे. ते पापाधिक भावी प्रतिबंध फल भोगाने जेव्हा निवृत्त होतो, जबी फल के भोग करके सो भावी प्रतिबंध निवृत्त होवे है, तभी इस पुरुष को, तेव्हाच या पुरुषाला तीन श्रवणाधिक साधनों करके, त्या श्रवणाधिक साधनाच्या द्वारे सो आत्मज्ञान उत्पन्न होवे है. प्रतिबंध निवृत्त झाला श्रवणाधिक साधनाच्या द्वारे
त्या जिज्ञासूच्या ठिकाणी, अधिकारी पुरुषाच्या ठिकाणी आत्मज्ञान उत्पन्न होतं. या ते तर आत्मसाक्षात्कार वास्ते, आत्मसाक्षात्कार करून घेण्याकरिता तीन श्रवणाधिक साधनों के विधान करणे हारी श्रुती भी अप्रमाणता होवे नाही. म्हणून आत्मसाक्षात्कार करून घेण्याकरिता ज्या श्रुतीने श्रवण मनन निधिध्यासनाधिक साधनांचं विधान केलेलं आहे ती श्रुती सुद्धा अप्रमाण ठरत नाही. केव्हा? जरी भावी प्रतिबंध म्हणून प्रारब्ध मानलं तरी. कारण पूर्वपक्ष म्हणला होता, जर तुम्ही प्रारब्धाला भावी प्रतिबंध म्हणत असाल आणि ते प्रारब्ध जर शरीराच्या शेवटच्या क्षणापर्यंत राहतं तर ज्ञानच होणार नाही. आणि जर ज्ञानच उत्पन्न झालं नाही तर ज्ञान उत्पत्ती करिता ज्या श्रुतीने श्रवणाधिक साधनाचं विधान केलेलं आहे ती श्रुती अप्रमाण ठरेल. तर उत्तर दिलं काय की श्रुती अप्रमाण ठरणार नाही. कसं? ही संगती सारी लावून दिली. याते तर आत्मसाक्षात्कार वास्ते तीन श्रवणाधिक साधनों के विधान करणे हारी श्रुती को भी अप्रमाणता होवे नाही. इथे लागलं एवढं. आता पुन्हा पुढे शंका करतोय पूर्व पक्षी. शंका, यह उक्त भावी प्रतिबंध कितने काल पीछे निवृत्ती होवे है. म्हणजे हा भावी प्रतिबंध किती कालानंतर निवृत्त होतो? त्याला काही काल मर्यादा आहे का? 2 वर्ष, 10 वर्ष, 20 वर्ष, 40 वर्ष, किंवा 1 जन्म, 2 जन्म, 10 जन्म, काही नियम आहे का? हा प्रश्न. उत्तर, समाधान, इस भावी प्रतिबंध की निवृत्ती विषय काल का नियम नहीं है. काही कालाचा नियम नाही, काही सांगता येत नाही किती कालपर्यंत राहील तो भावी प्रतिबंध. किंतु किसी का तो 1 जन्म करिके सो प्रतिबंध निवृत्त होवे. कुणा कुणाचा एका जन्माने काय होतो? तो प्रतिबंध निवृत्त होतो. और किसी का 2-3 जन्मों करके भी निवृत्त होवे. कदाचित कुणाकुणाचा 2, 3, 10 पण किती असू शकतात जन्माने तो प्रतिबंध निवृत्त होतो. यह वार्ता अन्य ग्रंथ विषयी भी काही आहे. ही गोष्ट आम्हीच सांगतो असं नाही, तर अन्य ग्रंथकारांनी सुद्धा हे सांगितलेलं आहे. म्हणजे प्रमाण द्या. कुठं सांगितलं आहे? सांगतात. हा श्लोक देऊ राहिले. आगामी प्रतिबंधो ही वामदेवे समीरितः एकेन जन्मना क्षीणो भरतस्य त्रिजन्मभी. हा श्लोक आहे. तर आगामी म्हणजेच भावी प्रतिबंध ही वामदेव नावाचे ऋषी होऊन गेले, त्यांच्या ठिकाणी चांगल्या प्रकारे दिसून आलेला आहे. कोण? भावी प्रतिबंध. एकेन जन्मना क्षीण, वामदेवाचा प्रतिबंध एका जन्माने काय झाला? नष्ट झाला. भरतस्य त्रिजन्मभी, परंतु भरत नावाचे होऊन गेले ऋषी आहे की नाही, त्यांना 3 जन्म घ्यावे लागले तो भावी प्रतिबंध निवृत्त करण्याकरिता. हरणीचं पिल्लू पाळलं होतं ना, त्याचा परिणाम. भरतस्य त्रिजन्मभी लागलं. अर्थय सो पूर्वोक्त प्रारब्ध शेष रूप, प्रारब्ध शिल्लक राहणे रूप भावी प्रतिबंध वामदेव विषय, वामदेव नावाचे ऋषी त्यांच्या ठिकाणी, तथा भरत विषय होता भया आहे त्यांच्या ठिकाणी दिसून आला. ता वामदेव का तो सो प्रतिबंध 1 जन्म करके निवृत्त होता भया. वामदेवाचा प्रतिबंध एका जन्माने आणखीन 1 जन्म घेऊन निवृत्त झाला. और भरत का 3 जन्मों करके निवृत्त होता भया. लागलं. याते म्हणून ता भावी प्रतिबंध की निवृत्ती विषय कोई काल का नियम नहीं है. कालाचा काही निश्चित नियम नहीं है. सो वामदेव का वृत्तांत आत्मपुराण के प्रथम अध्याय विषय विस्तार ते कथन कर्या है इथे. वामदेवाचा वृत्तांत जर तुम्हाला पाहायचा असेल तर आम्ही लिहिलेलं, ग्रंथकार बोलतात चिद्गजानंद स्वामी, काय की आत्मपुराण लिहिलं आहे चिद्गजानंद स्वामींनी. त्यामध्ये पहिल्या अध्यायात विस्तारपूर्वक त्यांनी वामदेवाची कथा सांगितलेली आहे. लागलं. सो वामदेव का वृत्तांत आत्मपुराण के प्रथम अध्याय विषय विस्तार ते कथन कर्या है इथे. तहा झालं एवढं. पुढे ता पूर्व प्रारब्ध शेष अर्धविराम ब्रह्मलोक की इच्छा, यह 2 प्रकार का भावी प्रतिबंध कया था. भावी प्रतिबंध शब्दाने 2 सांगितले होते. एक प्रारब्ध शेष, दुसरा ब्रह्मलोकाची इच्छा. ठीक. ता पूर्व प्रारब्ध शेष ब्रह्मलोक की इच्छा, यह 2 प्रकार का भावी प्रतिबंध कया था. लागलं. ताके विषय
प्रारब्ध शेषू प्रथम प्रतिबंधका अवपर्यंत निरूपण कर्या. त्यामध्ये पहिला जो भावी प्रतिबंध आहे कोणता? प्रारब्ध शेष. त्याचं चिंतन, त्याचं निरूपण आतापर्यंत केलं. अब ब्रह्मलोक की इच्छा रूप दुसरे भावी प्रतिबंधका निरूपण करे. ब्रह्मलोकाची, ब्रह्मलोक म्हणजे केवळ ब्रह्मलोकच नाही, ब्रह्मलोक, स्वर्गलोक आहे की नाही, इत्यादिकाची जर इच्छा असेल तर तो सुद्धा भावी प्रतिबंधच आहे. त्याचं निरूपण करतात आता. अब ब्रह्मलोक की इच्छा रूप दूसरे भावी प्रतिबंध का निरूपण करे. पुढे, जिस पुरुष को मन विषय ब्रह्मलोक के प्राप्ति की इच्छा है, सो पुरुष श्रवणादिकों को करता हुआ भी आत्मज्ञान को प्राप्त होता नहीं. ज्या पुरुषाच्या मनामध्ये ब्रह्मलोक वगैरे प्राप्त व्हावा अशी इच्छा असेल, त्या पुरुषाने जरी श्रवण मननादिक केलं तरी देखील त्याला आत्मज्ञान प्राप्त होत नाही. इथं ब्रह्मलोकाच्या प्राप्तीचे उपलक्षण आहे. केवळ ब्रह्मलोकाच्याच प्राप्तीची, ब्रह्मलोक प्राप्तीचीच इच्छा असं नाही, ब्रह्मलोक, स्वर्गलोक तेवढंच नाही, तर वर्तमान आयुष्यामध्ये सुद्धा भविष्यात आपल्याला काही प्राप्त व्हावं, मान, प्रतिष्ठा, संपत्ती, ऐश्वर्य वगैरे प्राप्त व्हावं अशी जर मनात इच्छा असेल तरी सुद्धा तो प्रतिबंधच आहे. मग अति इच्छा असेल तर श्रवणादिक करून सुद्धा ज्ञान प्राप्त होत नाही, आहे की नाही. ज्ञान प्राप्त होण्याकरिता पूर्ण निस्पृह निरीच्छ व्हावं लागतं, कुठलीच अपेक्षा ठेवावी लागत नाही. हा त्याचा अर्थ आहे. त्यालाच वैराग्य म्हणतात. जिस पुरुष को मन विषय ब्रह्मलोक के प्राप्ति की इच्छा है, सो पुरुष श्रवणादिकों को करता हुआ भी आत्मज्ञान को प्राप्त होता नहीं. याते सा ब्रह्मलोक की इच्छा भी ता आत्मज्ञान की उत्पत्ति विषय भावी प्रतिबंध है. लागलं? हाँ, यह वार्ता श्री विद्यारण्य स्वामी ने भी कही है. पंचदशी मध्ये त्यांनी सुद्धा सांगितलेलं आहे की भावी प्रतिबंध कसा असतो म्हणून. ता श्लोक, ब्रह्मलोकाभिवांछायाम सम्यक सत्याम निरुध्यताम विचारयेद्य आत्मानं न तु साक्षात करोत्ययम. हा श्लोक आहे. ब्रह्मलोकाभिवांछायाम सम्यक सत्याम निरुध्यताम विचारयेत यह आत्मानं न तू साक्षात करोति अयम. अन्वय पहा. ब्रह्मलोकाभिवांछायाम सम्यक सत्याम ताम निरुध्य यह आत्मानं विचारयेत. यह आत्मानं विचारयेत. लागलं? अयम तू न साक्षात करोति, न साक्षात करोति. लागला अर्थ? अर्थ पहा. ब्रह्मलोकाभिवांछायाम, ब्रह्मलोकाची प्राप्तीची जर इच्छा असेल, सम्यक सत्याम अत्यंत दृढ इच्छा असेल तर तरी पण ताम निरुद्ध त्या इच्छेचा निरोध करून यह जो कोणी साधक आत्मानं विचारयेत आत्म्याचाच विचार करतो, जरी इच्छा असली तर त्या इच्छेचा काय करतो? निरोध. ब्रह्मलोक प्राप्तीच्या, ब्रह्मलोकाची प्राप्ती व्हावी ह्या इच्छेचा निरोध करून जो कोणी श्रवण मननादी करतो आहे, आत्म्याचं चिंतन करत आहे, मग त्याला आत्मज्ञान होईल की नाही होईल? सांगतात अयम तो साक्षात, अयम तू न साक्षात करोति. याला ब्रह्म साक्षात्कार होत नाही. का? इच्छा आहे, प्रतिबंध आहे म्हणून. अर्थ यह, जिस पुरुष को ब्रह्मलोक की प्राप्ति की अत्यंत उत्कट इच्छा है, सम्यक सत्याम अत्यंत उत्कट इच्छा है, सो पुरुष ता इच्छा को रोकी के ताम निरुद्ध त्या इच्छेला अडवून, रोखून, बाजूला करून श्रवणादिकों को करता हुआ भी, श्रवण मननादिक करीत असला तरी देखील आत्मसाक्षात्कार करता नाही, त्याला आत्मसाक्षात्कार प्राप्त होत नाही. इति शंका था. पुन्हा शंका घेतोय पूर्व पक्षी. ब्रह्मलोक के प्राप्ती का साधन रूप. एवढं झालं ना आता. एकंदरीत आतापर्यंत काय ते चिंतन झालं जी? 3 प्रतिबंध सांगितले ना. कोण कोण? भूत प्रतिबंध, भावी प्रतिबंध, वर्तमान प्रतिबंध. त्यात
भूत प्रतिबंध झाल्यानंतर भावी प्रतिबंधाचे दोन विभाग. कोण कोण? प्रारब्ध शेष आणि ब्रह्मलोक प्राप्तीची इच्छा. बरोबर. आता विचार चालू आहे सध्या ब्रह्मलोक प्राप्तीची इच्छा. तर ज्याला ब्रह्मलोक प्राप्तीची इच्छा आहे त्याने त्या इच्छेला बाजूला सारून जरी आत्मश्रवणाविषयी प्रयत्न केला तरी त्याला ज्ञान उत्पन्न होत नाही. मग काय होतं त्याला नेमकं? काही प्राप्त होतं की नाही? कारण ब्रह्मलोकाची प्राप्तीची इच्छा होती ती त्याने अडवली. त्याकरिता त्याने कर्माधिक केले नाहीत, उपासनाधिक केली नाही, म्हणून ब्रह्मलोक प्राप्त होणार नाही. आणि इच्छामध्ये प्रतिबंध असल्यामुळे श्रवणाधिक जरी केलं तरी आत्मज्ञानही होणार नाही. म्हणजे आत्मज्ञानही गेलं आणि ब्रह्मलोकही गेला. अर्थात तो उभयता भ्रष्ट झाला. मग अशी स्थिती होती की काय त्याला? अशी शंका करतोय पूर्वपक्षी. शंका. ब्रह्मलोक के प्राप्ती का साधन रूप जी उपासना आहे, ब्रह्मलोक प्राप्तीकरिता साधन म्हणून जी काय उपासना कर्म वगैरे सांगितले असेल ते उपासना भी जिस पुरुषने करी नाही. कारण ते सोडून त्याने काय केलं? श्रवण मननच केलं आहे की नाही. ते उपासना भी तीस पुरुषने करी नाही. जिस करिके की ज्यामुळे त्याला ब्रह्मलोक प्राप्त झाला असता. जिस करिके ब्रह्मलोक को जावे है की नाही. मग ते कर्माधिक उपासनाधिक केले नाही. और जे श्रवणाधिक तीस पुरुषने करे, श्रवण मनन तर भरपूर केलं पण इच्छारूप प्रतिबंध असल्यामुळे आत्मज्ञानही होत नाही. ठीक. और जे श्रवणाधिक 30 पुरुष ने करे है, 3 श्रवणाधिको ते 30 पुरुष को ता इच्छारूप प्रतिबंध के बसते. इच्छारूप प्रतिबंध मध्ये असल्यामुळे आत्मज्ञान की भी प्राप्ती हुई नाही. श्रवणाधिक करून सुद्धा आत्मज्ञानाची देखील त्याला प्राप्ती होत नाही. याते सो पुरुष दोनों फलों ते भ्रष्ट हुआ. आत्मज्ञान भी होईना आणि तिकडे ब्रह्मलोक की प्राप्ती भी होईना. तिकडचं गेलं आहे की नाही. सो पुरुष दोनों फलों ते भ्रष्ट हुआ अधपतन ही होवेगा. मग त्याचं तर काय होईल? अधपतन होईल, म्हणजे उभय भ्रष्ट होईल तो. असं होतं का? अशी पूर्व पक्षाची शंका. उत्तर देतात. समाधान. सो पुरुष मरणते अनंतर आहे की नाही. श्रवण मनन करीत राहिला परंतु प्रतिबंध इच्छेचा असल्यामुळे ब्रह्मलोक प्राप्तीची इच्छा प्रतिबंध तिने अडवून ठेवली होती. पण त्या इच्छेचा प्रतिबंध असल्याने ज्ञान झालं नाही आणि एक दिवस मेला श्रवण मनन करताच. तर काय होईल? सो पुरुष मरण त्यानंतर 3 श्रवणाधिको के प्रभावते. जरी त्याने ब्रह्मलोक प्राप्तीकरिता कारणभूत उपासनाधिक केलेली नाही आहे तरी पण श्रवणाधिक केलेत ना. श्रवण मनन निधिध्यासनाच्या प्रभावाने त्याला ब्रह्मलोक प्राप्त होतो. बघा. सो पुरुष मरण त्यानंतर 3 श्रवणाधिको के प्रभाव ते ब्रह्मलोक विषय जायके ब्रह्मलोकाला प्राप्त होतो. तहा निर्गुण ब्रह्म को अहम ब्रह्मास्मी या प्रकार साक्षात्कार करे. आणि तिथं ब्रह्मलोकाला गेल्यानंतर ब्रह्मदेवा समान दिव्य भोग भोगतो आणि अंतिम ब्रह्मदेव त्याचाही नाश होतो किंवा तोही मुक्त होतो. त्या काळात यालाही निर्गुण ब्रह्माचा साक्षात्कार होतो. अहम ब्रह्मास्मी. कारण संस्कार त्याच्या चित्तात असतातच. त्यानुसार ते संस्कार उद्भूत होऊन ब्रह्मतत्वाचा साक्षात्कार होतो आणि हा सुद्धा मग त्या ब्रह्मदेवाबरोबर मुक्त होतो. ता निर्गुण ब्रह्म को अहम ब्रह्मास्मी या प्रकार साक्षात्कार करे. ता साक्षात्कार ते त्या साक्षात्काराने ता विदेह कैवल्य रूप मोक्ष को प्राप्त होवे है. विदेह कैवल्य रूप मोक्षाला तो प्राप्त होतो. लागलं. य वार्ता श्रुती विषयी भी कथन करी है. ही गोष्ट श्रुतीने सुद्धा सांगितलेली आहे. लागला अर्थ. काय श्रुती आहे बरं? ता श्रुती वेदांत विज्ञान सुनिश्चितार्था संन्यास योगात यतयः शुद्ध सत्वाः ते ब्रह्मलोकेषु परांत काले परामृतात परिमुच्यन्ति सर्वे. अशी श्रुती आहे. तिचा अन्वय द्या. वेदांत विज्ञान सुनिश्चितार्थाः संन्यास योगात शुद्ध सत्वाः यतयः ते सर्वे. अंतिमचा शब्द आहे सर्वे मध्ये ब्रह्मलोकेषु परांत काले परामृतात परिमुच्यन्ति.
अर्थ पहा. वेदांत विज्ञान सुनिश्चितार्थ. श्रवण मनन निधी ध्यासनादी करून वेदांतानुसार है की नाही निश्चित अर्थ निश्चय ज्यांनी केला आहे वेदांतानुसार है की नाही ब्रह्मतत्वाचा. तर वेदांत विज्ञान सुनिश्चितार्थ असे कोण? संन्यासी. तर शुद्ध सत्वा यतय शब्द आला की नाही. यतय अर्थात संन्यासी त्यांचे दोन विशेषण. पहिलं वेदांत विज्ञान सुनिश्चितार्थ. दुसरं संन्यास योगात शुद्ध सत्वा. संन्यास योगात सर्व कर्माचा विधीपूर्वक त्याग केला, संन्यास घेतलाय आणि संन्यास घेऊन पुन्हा संन्यास योगात ज्ञानाचा अभ्यास केला आहे. तर संन्यास सहित योगाने म्हणजे ज्ञानाच्या अभ्यासाने शुद्ध झालाय अंतकरण ज्यांचं अशी यती. शुद्ध सत्वा शुद्ध अंतकरणा शुद्ध झालंय अंतकरण ज्यांचं अशी यती संन्यासी. येत ह्याचे दोन विशेषण झाले. कोण कोण? वेदांत विज्ञान सुनिश्चितार्थ एक, संन्यास योगात शुद्ध सत्वा हे दोन. असे जे यतय ते सर्व ब्रह्मलोके. यद्यपि इथंच ब्रह्मज्ञान व्हायला पाहिजे होतं पण प्रतिबंध असल्यामुळे ब्रह्मज्ञान झालं नाही. मग जातात कुठं? ब्रह्मलोकाला. तर ब्रह्मलोकामध्ये लोकेशु परांत काले. परांत काल म्हणजे हिरण्यगर्भरूप जो ब्रह्मदेव ब्रह्म आहे की नाही त्याच्या अंतकालामध्ये परामृतात म्हणजे श्रवण साक्षात्कार उत्पन्न होऊन परिमुच्चंती मुक्त होतात, विधेय कैवल्याला प्राप्त होतात. ठीक आहे. तिथे शब्द आला आहे परांतकाली. त्याचा अर्थ लिहा. परांतकाली म्हणजे काय लिहा. परस्य बराबर हिरण्यगर्भस्य. हिरण्यगर्भस्य पुढे अंतकाले बराबर अवसाने. ठीक. हा अर्थ झाला परांतकाली शब्दाचा. परस्य अंतकाले परांतकाले. परस्य हिरण्यगर्भस्य. हिरण्यगर्भरूप जो ब्रह्मदेव त्याचा जो अंतकाल म्हणजे तो जेव्हा त्या शरीरातून मुक्त होतो त्या काळात परामृतात परिमुच्चंती. परामृतात म्हणजे काय? तर परामृताचा अर्थ लिहा उत्पन्न साक्षात्कारात. परामृताचा अर्थ परामृतात उत्पन्न साक्षात्कारात. ठीक. पुढे परिमुच्चंतीचा अर्थ लिहा. परिमुच्चंती बराबर बंधनात मुक्ताः भवन्ति. बंधनात मुक्ताः भवन्ति. बंधनातून मुक्त होऊन जातात. बंधनात मुक्ताः भवन्ति. चला अर्थ यह. आता श्रुतीचा स्वतः अर्थ देऊ राहिले ग्रंथकार. वेदांत के श्रवण जन्य ज्ञान करिके. वेदांतात श्रवण केलं त्या श्रवणापासून ज्ञान करिके म्हणजे वेदांत श्रवणजन्य जे ज्ञान त्या ज्ञानाच्या द्वारे भली प्रकार ते निश्चय करे आहे. चांगल्या प्रकारे निश्चय केला आहे. कशाचा? अद्वितीय ब्रह्मरूप अर्थ जिन्नोने. अद्वितीय ब्रह्मरूप अर्थाचा चांगल्या प्रकारे ज्याने काय केला आहे? निश्चय केला आहे. तथा आणखीन श्रुती स्मृती विहित सर्व कर्मों के परित्याग पूर्वक. पुढे आलं की नाही संन्यास योगा त्याचा अर्थ करत आहे. श्रुती स्मृतीच्या द्वारे विहित जे कर्म आहे त्या सर्व कर्मांचा विधीपूर्वक त्याग करून सर्व कर्मों के त्याग पूर्वक ज्ञानाभ्यास रूप योगते. संन्यास योगा ज्ञानाचा अभ्यास रूप योगाने शुद्ध हुआ है अंतकरण जिनो का. शुद्ध झालंय अंतकरण ज्यांचं जिनो का. ऐसे जे संन्यासी है. असे जे संन्यासी ते संन्यासी किसी प्रतिबंध के वशते है की नाही. कोणत्या तरी प्रतिबंध असल्यामुळे त्यांना ज्ञान होऊ शकलं नाही. ते संन्यासी किसी प्रतिबंध के वशते इहा ब्रह्म साक्षात्कार के नहीं उत्पन्न हुए भी. इह म्हणजे या मनुष्य जन्मामध्ये ब्रह्म साक्षात्कार उत्पन्न व्हायला पाहिजे होता पण झाला नाही. ब्रह्म साक्षात्कार के नहीं उत्पन्न हुए भी. तीन श्रवणादिकों के प्रभाव थे. परंतु श्रवण मनन तर आयुष्यभर केलं त्या प्रभावाने
ब्रह्मलोक विषय जाईके, ब्रह्मलोकाला प्राप्त होतात. आणि ब्रह्मलोकाला प्राप्त झाल्यावर मग काय हो पुढं, ब्रह्मलोक विषय जाईके तहा निर्गुण ब्रह्म को साक्षात्कार करे. निर्गुण ब्रह्माचा तिथं काय होतं त्यांना साक्षात्कार. और ता ब्रह्मलोक के अधिपती हिरण्य गर्भ के अंतकाल विषय. आणि त्या ब्रह्मलोकाचा अधिपती मालक स्वामी कोण, हिरण्यगर्भ किंवा ब्रह्मदेव ज्याला म्हणतात. हिरण्यगर्भ के अंतकाल विषय. हिरण्यगर्भाचा अंतकाल जेव्हा येतो त्या कालात ते संन्यासी ता उत्पन्न हुए ब्रह्म साक्षात्कार ते. तिथं त्यांना ब्रह्म साक्षात्कार उत्पन्न होतो आणि त्या ब्रह्म साक्षात्काराने विदेह कैवल्य रूप मोक्ष को प्राप्त होवे है इति. विदेह कैवल्य रूप मोक्षाला ते काय होतात प्राप्त होतात. ठीक. य उक्त अर्थ ही आणखीन स्मृतीने सांगितलंय म्हणे. काय ते वचन पहा. य उक्त अर्थ ही ब्रह्मणा सह ते सर्वे संप्राप्ते प्रतिसंचरे परस्यांते कृतात्मान प्रविशंती परम पदम. ही स्मृती विषयी भी कथन करे आहे. या स्मृतीने देखील हाच अर्थ सांगितलेला आहे. ब्रह्मणास ब्रह्मदेवाबरोबरच म्हणजे ब्रह्मलोकाला ते प्राप्त होतात. ते सर्वे संप्राप्ते ब्रह्मलोकाला प्राप्त होऊन ब्रह्मणासह ब्रह्मदेवाबरोबर प्रतिसंचरे परस्य अंते आहे की नाही कृतात्मन. परस्य अंते म्हणजे त्या ब्रह्मदेवाच्या अंतकालामध्ये कृतात्मन आत्मतत्वाचा साक्षात्कार होऊन परमपदम प्रविशंती परमपदाला ते प्राप्त होतात. ही स्मृती विषयी भी कथन करे आहे. तथा य उक्त अर्थ ही हाच अर्थ भगवंताने सुद्धा श्रीमद भगवद्गीतेत सांगितलेला आहे. नै कल्याण कृत कश्चित दुर्गतिम तात गच्छति. ठीक आहे. ही क्योंकि तो ही तात है की नाही. हे तात हे अर्जुन काय कल्याणकृत कश्चित दुर्गतिम न गच्छति. कल्याणकृत म्हणजे भगवंताच्या परमात्म्याच्या प्राप्तीकरिता प्रयत्न करणारा श्रवण मननादी करणारा कश्चित कोणीही मनुष्य कधी पण दुर्गतिम न गच्छति त्याची कधीच दुर्गती होत नाही. परमार्थ मार्गात आलेला जो मनुष्य आहे तो कसाही असू द्या परमार्थ मार्गाला खऱ्या अर्थाने मनापासून लागलाय ना तर त्याची दुर्गती कधीच होत नाही. इत्यादी वचनों करके श्री भगवान ने गीता विषयी भी कथन करे आहे. लागलं याते 30 पुरुष के ते श्रवणाधिक निष्फल नहीं है. पूर्व पक्षी काय म्हणला होता की एखादा कोणी मनुष्य आहे ब्रह्मलोक प्राप्तीची इच्छा आहे परंतु त्या इच्छा त्यांनी बाजूला सारून मनाच्या कोपऱ्यात तिला दडून टाकलं आणि श्रवण मननच करू राहिला. मग आता ब्रह्मलोक प्राप्तीसाठी जे उपासनादिक आहे ते तर त्यांनी केले नाहीत आणि इकडं ती इच्छारूप प्रतिबंध असल्यामुळे श्रवणादिक जरी केले तरी ज्ञानही होत नाही. मग तो उभयभ्रष्ट होतो को काय असा प्रश्न होता. तर उत्तर काय दिलं की तो मनुष्य कधीच दुर्गतीला प्राप्त होत नाही आणि त्याने केलेले श्रवणादिक व्यर्थही जात नाही. जरी या जन्मात ज्ञान झालं नाही तर श्रवण मननादिक केलं ना मनापासून खरोखर तर तो त्या श्रवणादिकाच्या प्रभावाने ब्रह्मलोकाला प्राप्त होतो. तिथं दिव्य खूप कल्पोकल्प भोग भोगतो आणि मग जेव्हा ब्रह्मदेव मुक्त होतो तेव्हा त्याच्याबरोबर हाही मुक्त होतो ज्ञान होऊन. असं याते 30 पुरुष के ते श्रवणाधिक निष्फल नहीं है किंतु ब्रह्मलोक की प्राप्ति द्वारा आत्मज्ञान की उत्पत्ति करके ब्रह्मलोकाची प्राप्ती करून देऊन ते श्रवणाधिक आत्मज्ञान उत्पन्न करून देतात. आत्मज्ञान की उत्पत्ति करके मोक्ष की साधन होवे है. मोक्षाचे साधन ठरतात कोण श्रवण मननादी. लागलं तर 3 प्रतिबंध आहे. कोण कोण भूत प्रतिबंध भावी प्रतिबंध वर्तमान प्रतिबंध. आतापर्यंत चिंतन 2 प्रतिबंधात झालं. भूत प्रतिबंध भावी प्रतिबंध. राहिला कोण वर्तमान प्रतिबंध. त्याचा विचार आपण नंतर करू. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम